आजची ही डिश आहे ना आपल्याला नक्कीच लहानपणीची आठवण करून देणारी आहे, तितकीच चविष्टसुद्धा आहे. तर आज ना सकाळी सकाळी ना कामं करून घेतली आणि आज 22 जानेवारी पप्पांना जाऊन 2 वर्ष झाली आणि नको वाटतो आजचा दिवस. श्रीशाना आवरायला घेतलं आहे तिचं. मी एकीकडे बॅग भरते आहे आणि तिचं बघू शकता डान्स चालू आहे असा. तर श्रीशा आवरत आवरत अशा पद्धतीने डान्स करत होती. नंतर मी ना शेंगदाण्याची चटणी करून घेतली आणि ना मी काचा स्वच्छ करायला घेतल्या कपाटाच्या. तर याच्यामध्ये ना जे लिक्विड केलेलं असतं ना मी त्याच्यामध्ये पाणी असतं, हँडवॉश असतं आणि विनेगर टाकलेलं आहे मी. 1 चमचाभर हँडवॉश आणि 1 चमचाभर विनेगर टाकलं आहे जेणेकरून काचा ना स्वच्छ होतात. स्प्रेच्या बॉटलमध्ये पाणी घ्यायचं आणि 1 चमचाभर आपल्याला विनेगर टाकायचं आहे, 1 चमचाभर आपल्याला हँडवॉश टाकायचं आहे. ते छान मिक्स करायचं आणि असं काचांवरती स्प्रे केलं ना की छान स्वच्छ होतात. तर एका ताईंची कमेंट होती त्यासाठी आन्सर दिलं मी. तर आता इथे ना सगळ्या आवडीनुसार भाज्या घेतलेल्या आहेत आणि नंतर त्या छान परतून घेतल्या आणि मस्त कोबी वगैरे टाकून घेतला, छान हाय फ्लेमवरती परतून घेतल्या. आणि हे सगळं करताना ना हिरवी मिरची आपण 1 टाकलेली आहे, त्यानंतर हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि 1 पोळीचा 1 ते 1.5 पोळी सकाळची होती ना तर ती छान मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्याचे छान असे तुकडे केले होते. आणि हे मुलांना ना अगदीच आवडतात माझ्या. आणि आपल्यालाही आई लहानपणी असे तुकडे करून द्यायची ना. तर तुम्हाला हे आवडतात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.